A very good morning to all of you. Beta, we are going to start a new chapter which is very easy. इझी म्हणण्यापेक्षा तो इतका इंटरेस्टिंग आहे म्हणजे जो माझा सगळ्यात फेवरेट चॅप्टर जो असेल तर तो आहे. मग तो कोण आहे तर ते मी राईट डाऊन करते. इट इज ॲक्च्युअली सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. ठीक आहे. So, what it is cell cycle and cell division. Okay, चलो. So, बाळांनो, आता बघा की आय थिंक तुम्ही 9thला किंवा मग 10thमध्ये सेल सायकल सेल डिव्हिजन हे तुम्ही स्टडी केलेले राईट. आठवलं तुम्हाला मायटॉसिस मिओसिस हे जे दोन टाईपचे सेल डिव्हिजन्स आहेत ह्याबद्दल तुम्ही स्टडी केलेला आहे ऑलरेडी. ओके. आता आपण काय करूया की थोडं जरा डिटेलमध्ये, कारण आता तुम्ही मोठे झालेले आहेत, 11thमध्ये आहात है की नाही. सो डिटेलमध्ये तर आपल्याला हा टॉपिक स्टडी करायचा आहे. ओके. तर सगळ्यात पहिले जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे NCERT मध्ये, सो व्हॉट एक्झॅक्टली इट इज गिवन दॅट वी विल सी. यू नो व्हॉट बेटा, मला आता एक सांगा. आपण ठीक आहे, वी ह्युमन बीइंग्स, we are unicellular or we are multicellular? What do you think? We are unicellular or we are multicellular? Of course we are. Yes, tell me. Of course we are what? Unicellular, multicellular. We are multicellular. Okay, ठीक है. Second thing, if we see plants, suppose आता मी एक छोटूसा प्लांट इथे ड्रॉ केलेला आहे. दिस इज अ व्हेरी स्मॉल प्लांट. हे सॉइल आहे, हे रूट्स आहे, समजून घ्या. ठीक आहे. आणि हे लीव्स आहे. आणि अजून एक मोठा ट्री मी ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. इथे रूट्स आहे. Is this plant unicellular or multicellular? Of course, you will say, ma'am, it's multicellular. Okay. Is this a large tree? It's unicellular or multicellular? You will again say, ma'am, it's a multicellular. Okay. If I say bacteria, so what you will say? Bacteria. Bacteria will be unicellular or multicellular? It will be unicellular. मग तुम्ही म्हणाल की हे काय म्हणजे की युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, मी का विचारते हे सगळं? आपल्याला तर सेल डिव्हिजन सेल सायकल स्टडी करायची आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात येईल बेटा मी हे सगळं का सांगितलं. अजून एक गोष्ट आहे की काही दिवसांपूर्वी ना व्हॉट्सअपवरती एक मेसेज होता जो फार व्हायरल झालेला होता. तिथे एक मेसेज होता की बायो ही एक अशी फील्ड आहे, लक्षात घ्या हा, बायो हा एक असा सब्जेक्ट आहे इन विच मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू डिव्हिजन. लक्षात आलंय. बायो हा एक असा सब्जेक्ट आहे, बायो इज सच अ सब्जेक्ट इन विच मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू डिव्हिजन डायरेक्टली. सो एनिथिंग कॅन हॅपन इन बायो. सो हे जे मी आता म्हटले ना की मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू डिव्हिजन, तर हे आपल्याला स्टडी करायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये, सेल डिव्हिजन सेल सायकलमध्ये. यू नो व्हॉट बेटा की वी ह्युमन बीइंग्स, these plants, the big animals, जे काही आपण घेतो, तर we all are actually formed from the single cell. म्हणजे आपल्या सगळ्यांची जी लाईफ आहे ही एका सिंगल सेल पासून स्टार्ट झालेली आहे. म्हणजे आपण हा एक सिंगल सेल असतो आणि ह्या सेल पासून फुल एवढे मोठे आपण तयार होत असतो. सिमिलरली प्लांट्स मध्ये पण आहे, सिमिलरली एनिमल्स मध्ये पण आहे. means beta what we will say ki yes, all the living organisms they are formed from a single cell. This single cell is known as a zygote. You all know na beta, this single cell is known as what? Zygote. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग्स आपण घेतले किंवा मग ॲनिमल्स आपण घेतले की जिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, तर इन देम बेटा वी नो फर्टिलायझेशन प्रोसेस. बघा हा आता स्टेप्स बघा मी कसे कसे घेत आहे. ओके, वी नो दॅट फर्टिलायझेशन प्रोसेस इज देअर, बराबर. इन फर्टिलायझेशन प्रोसेस व्हॉट इज फर्टिलायझेशन? Yes, what is fertilization? Fertilization is union of male and female gametes, right? Union of male and female gametes means beta ovum and egg, sorry, ovum and sperm जर आपण घेतलं
तर ह्या दोघांचं जे प्रोडक्ट असेल तर त्याला आपण झायगोट म्हणतो. अँड दिस विल बी द फर्टिलायझेशन प्रोसेस. दीज आर द गॅमेट्स and this is zygote. It is the first cell of our life. Ovum, it is a haploid. Sperm is also haploid. N plus N is equal to 2N. So zygote, which is the first cell of our life, is diploid. आलं बेटा लक्षात. Now further thing की चलो की आता जर आपण घेतलं की कुठला कलर घेऊ. हां, सो सपोज जर आपण घेतलं की इफ दिस इज अ सेल, झायगोट आहे, एकच सेल आहे. मग ह्या सेल पासून मल्टीसेल्युलर कसं तयार होणार आहे? ऑफकोर्स बेटा, दिस सेल इट विल अंडरगो डिव्हिजन. सेलच्या आतमध्ये कोण आहे बेटा? न्यूक्लियस आहे. सेल आहे, सेल मेम्ब्रेन, ओके, इनसाइड दॅट न्यूक्लियस इज देयर. ओके, ठीक आहे. सो ह्या सेल पासून आपल्याला काय करायचं आहे? एक युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याला तयार करायचा असेल, देन ऑफकोर्स बेटा दिस सेल इट विल अंडरगो डिव्हिजन. मीन्स या एका सेलचे दोन तुकडे होतील आणि हे दोन सेल्स दे विल बी फॉर्म, न्यू सेल्स विल बी फॉर्म्ड. हे कसं होतं, हाऊ कॅरिओकायनेसिस, हाऊ सायटोकायनेसिस ऑकर्स, हे आपण पुढे बघणार आहे. आता सध्या बेस बघा. मग एकाचे किती झाले बेटा? दोन झाले. मग हा सेल आहे, हा पण परत डिवाइड होईल अँड हा पण जो आहे तर हे दोन सेल्स तयार करेल. दिस विल ऑल्सो डिवाइड अँड दिस विल ऑल्सो फॉर्म these two. Again the chance of these cells, so this will divide and here it will form, this will divide and it will form like this. Again this will divide, same and same. Okay, so are you getting beta what I want to tell you? That from each cell, actually after division of each cell, two new cells are formed. From this cell, two cells. From this cell, two cells. Again from this cell, two. This cell, two. This cells, two. And from this cell, these two cells. From each cell, every time two cells are formed. This is what beta cell division process. Every time from one parent cell, two daughter cells. Yes, please pay attention. This will be parent cell, these will be daughter cells. आता हे डॉटर आहे. आता ह्युमन बिंग्स मध्ये पण नसतं का? जस्ट इमॅजिन करा, पॅरेंट आणि डॉटरचं काय मिनिंग मला सांगा. ह्युमन बिंग्स मध्ये पण मदर असते, ठीक आहे, लेडी आहे, मदर आहे. मदर मध्ये रिप्रोडक्शन झाल्यानंतर तिची जी डॉटर असेल तर ती छोटी असते. मग डॉटर ग्रोज इन साइज, डॉटर बिकम्स मॅच्युअर, मग डॉटर पण पुन्हा रिप्रोड्यूस करते. मग डॉटरचे परत म्हणजे डॉटर काय बनते? मदर बनते. लक्षात येत आहे? एक आई आहे, आई जी आहे तर तिने आता रिप्रोड्यूस केलंय, तिची मुलगी झाली आहे. मुलगी कशी आता छोटी आहे, मग ती मॅच्युअर होते, मोठी 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 होते, मॅच्युअर होते. मॅच्युअर झाल्यानंतर मग ती पण रिप्रोड्यूस करते, म्हणजे की जी डॉटर घेतली आहे, नाव डॉटर इज ऍक्टिंग ॲज अ मदर. आणि ही जी मदर आहे हिचे आता होतात पिल्लू, म्हणजे रिप्रोडक्शन. मग पुन्हा सपोज हिची जर डॉटर असेल तर ही डॉटर पण छोटी असते, then she will also grow in size and then again she will also reproduce, means this daughter will act as mother. हे लक्षात आलंय. Similarly, here you can see, this is suppose a parent cell. After its division, two daughter cells are formed. These two daughter cells सुरुवातीला हे छोटे असतात, जसे ह्युमन बिंग्स मध्ये पण लहान असतो, मग मोठे होतं. सो they पण smaller in size असतात. Then these daughter cells, they will grow, they will mature and they will act as the mother cell. And now this mother cell, when it divides, then it forms again the two daughter cells. These two daughter cells again they will grow in size and they will again divide and they will form two more daughter cells, means they will act as mother cell आणि मग ते डॉटर. ही सायकल कंटिन्यू असते बेटा. व्हेरी इझी, मस्त आहे. बिकॉज ऑफ दिस यू नो व्हॉट बेटा की एक आहे ना, तुम्ही बघा ना, आता हे काय तयार झालंय एका पॅरेंट सेल पासून जे डिव्हिजन कंटिन्यू आहे, तर बिकॉज ऑफ दॅट अ न्यू पॉप्युलेशन है ना, एक न्यू पॉप्युलेशन ऑफ सेल्स जी तर ती जनरेट झाली. ही पॉप्युलेशनच झाली ना बेटा. पॉप्युलेशन, नंबर ऑफ सेल्स झाले खूप सारे की झालं पॉप्युलेशन ऑफ सेल्स. सो मला काय सांगायचं आहे की each cell it has the characteristic of growth and reproduction बेटा. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. चलो आता इथे मी अजून एक कन्सेप्ट सांगते. सी,
ग्रोथ ग्रोथ तर लक्षात आले की प्रत्येक सेल आधी डॉटर सेल असतो, मग ग्रोज इन साईज, सो झाली ग्रोथ. एव्हरी सेल तो आधी छोटा असतो, देन इट ग्रोज इन साईज. ठीक आहे, तर ही तर झाली आहे त्याची एक कॅरेक्टरिस्टिक. अबाउट रिप्रोडक्शन, बेटा व्हॉट इज रिप्रोडक्शन? लक्ष द्या आता इथे. व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन म्हणजे की जर एका पॅरेंट कडून त्याचे डॉटर्स म्हणजे डॉटर सेल तयार होत असतील, then that will be reproduction. करेक्ट ना बेटा? सो प्लीज पे टेन्शन की जर आपण इफ वी टेक द युनिसेल्युलर, हे आपण युनिसेल्युलर, इवन इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, हा सेल आहे, ह्या सेलचं ह्या एका सेलपासून 2 सेल्स फॉर्म झाले म्हणजे हे पण काय आहे बेटा? दिस इज रिप्रोडक्शन ओनली. म्हणजे लक्षात येते डिव्हिजन इज इक्वल टू रिप्रोडक्शन अगेन. Division is equal to reproduction, where if we say in case of unicellular, or we can say unicellular organism, समजा हा बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहे आणि हा बॅक्टेरिया जेव्हा डिवाइड होतो, काय होतोय? डिवाइड होतो, इट फॉर्म्स 2 बॅक्टेरिया. नाउ दीज 2 बॅक्टेरिया, कारण युनिसेल्युलर हे 2 सेल्स म्हणजे की हा पण एक बॅक्टेरिया, हा पण एक बॅक्टेरिया आहे, म्हणजे ह्या बॅक्टेरियामध्ये डिव्हिजन करताना त्याचं रिप्रोडक्शन होऊन गेलं. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये डिव्हिजन इज इक्वल टू रिप्रोडक्शन. सो ते तर ऑर्गॅनिझम झाले. आता इथे आपण सेल्स घेतोय. आता ह्या सेल्समध्ये प्रत्येक सेल काय होतं बेटा? ईच सेल इट इज डिवाइडिंग, अँड ॲज इट इज डिवाइडिंग इट इज फॉर्मिंग 2 सेल्स. बराबर, हा सेल डिवाइड होऊन 2 सेल्स फॉर्म झाले, हे 6 सेल डिवाइड होऊन हे 2 सेल्स फॉर्म झाले, हा डिवाइड होऊन हे 2 सेल्स फॉर्म झाले. म्हणजे एकापासून जेव्हा 2 फॉर्म होतात आहे, सो दिस इज व्हॉट? रिप्रोडक्शन. सो व्हॉट वी कॅन से दॅट ग्रोथ and reproduction are the two characteristics of a cell. ठीक आहे बेटा, एक लक्ष द्या, असं नका म्हणू बरं का की सी म्हणजे आपण कन्फ्यूज होतो. सी हा पॅरेंट सेल आहे, पॅरेंट सेलला डिवाइड केल्यानंतर हे 2 तयार होतात. इट डझंट मीन की आता मग 2 हे तयार झाले ना, पॅरेंट सेल राहणार नाही, कारण याचेच आपण 2 तुकडे केलेत आणि हे तयार झाले. तसंच या पॅरेंट सेल पासून हे 2 डॉटर सेल्स जेव्हा फॉर्म होतात, याला आपण डिवाइड करतोय, याचे आपण 2 तुकडे करतोय, मग हे फॉर्म होतात. याचे पण सेम हे म्हणजे की हा राहणार आहे का? प्रिव्हियस हे जे मदर सेल्स हे राहतात का? नाही राहत, हे मला सांगायचं. आलं लक्षात? पुढे लक्षात येईल तुमचं की कसं हे मी सांगते, हे पूर्ण लक्षात येईल तुमच्या. बेटा एक सेल आहे, त्यालाच 2 तुकडे करून 2 सेल्स तयार होत असतात त्याचे. मग तो राहील का? नाही राहणार आहे. म्हणजे की हा पेन आहे, एक मिनिट, हा पेन आहे, हा तुम्हाला दिसतोय पेन आहे. हा पेन आता जसा दिसतोय, आता मी याचे 2 तुकडे करते. आता याचे किती पेन झाले? 2 पेन झाले. मग मगाशी जो आपल्याला जो दिसत होता तो दिसतोय का? नाही, कारण त्यालाच आपण हे 2 तुकडे केलेत. असं असतं बेटा. आलं का लक्षात? चला, आपण आता मी ना शेअर करते स्क्रीन. बुकमध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे तर ते बघूया, कुठे MCQ सापडतोय का आपल्याला. Let's see what they are saying. See, are you aware that all organisms, even the largest, start their life from a single cell? मी म्हटली ना बेटा, जे multicellular organisms असतात, they also start their life from a single cell like zygote. You may wonder how a single cell then goes on to form such large organisms. म्हणजे त्या सिंगल सेल मध्ये असं काय झालेलं असेल की एवढा मोठा ऑर्गॅनिझम तो फॉर्म झालेला आहे. Here it is the MCQ. Growth and reproduction are characteristics of cells. Not only of cells, indeed of all living organisms. बराबर ना बेटा? आपण ह्युमन बीइंग्स, इफ वी कन्सिडर ह्युमन बीइंग्स, द ह्युमन बीइंग्स वेन दे आर फॉर्म्ड, आपण जेव्हा बर्थ येतो, तर बर्थ झाल्यानंतर वी ग्रो इन साईज, आपल्यामध्ये ग्रोथ होते, अँड दॅन ॲट अ पर्टिक्युलर एज वी रिप्रोड्यूस. बराबर. सो व्हॉट इज दिस? मीन्स एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम से दिस इज द कॅरेक्टरिस्टिक that growth and reproduction, not only in human beings but same it is found in animals, other animals, and in plants also. So growth and reproduction, this is the characteristic of not only cells but of all animals also. Means reproduction, see, are characteristics of cells, not only of cells, indeed of all organisms also. Directly organism one. All cells
रिप्रोड्यूस, बघा अनदर MCQ. ऑल सेल्स, सेल्सचं रिप्रोडक्शन, हा सेल आहे, सेलचं रिप्रोड्यूस करायचं तर हे दोन झाले, म्हणजे काय झाले, एका सेल पासून दोन सेल्स, म्हणजे ह्या सेलचं आपण काय केलं होतं बेटा, वी हॅड डिवायडेड, सो डिव्हिजन केलं. सो ऑल सेल्स रिप्रोड्यूस बाय व्हॉट, डिवायडिंग इंटू टू, डिवायडिंग इंटू किती, 1 and 2 झालं, with each parental cell giving rise to two daughter cells each time they divide. This parent cell, when it divide, it will form two daughter cells. These daughter cells, they will grow, then they will reproduce, they will act as parent cell, then they will divide, and again they will form two daughter cells like this. These newly formed daughter cells, suppose this and this, can themselves grow and divide. बराबर, हे तेच घेतलं होतं, ग्रो झाले, मग डिवाइड झाले, आणि मग न्यू, गिविंग राईज टू अ न्यू cell population that is formed by the growth and division of a single parental cell and its progeny. Means बेटा की ज्या वेळेस आपण असं घेतो की हा एक सेल आहे, हा डिवाइड झाला, हे दोन सेल्स आहेत, प्रत्येक सेल डिवाइड होतोय, अगेन दे आर फॉर्मिंग व्हॉट, टू सेल्स, अगेन this and this, this and this, ठीक आहे, like this so many cells we are having. ओके, मग हे एवढे सगळं एक पॉप्युलेशन झाली आहे, नंबर ऑफ सेल्स आहे म्हणजे की ही पॉप्युलेशन झाली आहे. मग हे कुठून फॉर्म झालंय, फ्रॉम अ सिंगल पॅरेंट, फ्रॉम अ सिंगल पॅरेंट अँड इट्स प्रोजेनी from the growth and division of a single parent and its progeny. Again these will divide, again these will divide, असं दिलेलं आहे. So you can see here, see, these newly formed daughter cells can themselves grow and divide. आता हे daughter cells आहे, grow झाले, मग ते mother cell मध्ये convert होतात, मग divide होतात, असं, giving rise to a new cell population. So हे झालं cell population, खूप सारे cells झालेले आहेत ते, that is formed by the growth and division of a single parental cell, means this one, and its progeny, तर त्याची progeny ही झाली, progeny means त्याची हे जे cells form होतात ना, offsprings, तर ते. In other words, such cycles of growth and division allow a single cell to form a structure consisting of millions of cells. बराबर ना बेटा, ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे, बराबर, हे जे सायकल चालू आहे, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन, ग्रोथ अँड डिव्हिजन, नॉट रिप्रोडक्शन, डिव्हिजन, ग्रोथ डिव्हिजन, ग्रोथ डिव्हिजन, म्हणजे काय, हा ग्रो झाला, डिवाइड झाला, मग हे ग्रो झाले, डिवाइड झाले, मग हे ग्रो झाले, डिवाइड झाले, पण याच्यामुळे काय झालंय, याच्यामुळे नंबर ऑफ सेल्स फॉर्म झाले, म्हणजे युनिसेल्युलर पासून मल्टी सेल्युलर मिलियन्स ऑफ सेल्स वाले ऑर्गॅनिझम्स फॉर्म झालेले आहेत. करेक्ट बेटा, आलं लक्षात, व्हेरी इझी, मस्त आहे हे सगळं. ओके, अबाउट सेल डिव्हिजन अँड सेल सायकल. लिसन, now here we have completed the just एक introductory part आहे, थोडे थोडे MCQs आहे, but do them very properly. इमॅजिन करा, इथे काही लर्न करायचं काही नाही, पण मनात टाकायच्या गोष्टी आहेत या, एकदा आलं समजलं की नंतरून मग काय प्रॉब्लेम नाही, मग आलं लक्षात. चला, मी आता इथे स्टॉप करते, मग आपण सेकंड लेक्चरला भेटूया. बाय बाय.